नमस्कार, मी ऋतुजा। ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचे आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा आणि हो, जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा। दिंडोरी तालुक्यामधल्या संगमनेर ह्या ठिकाणी भक्ष्याच्या शोधात आलेली मादी बिबट्या रविवारी रात्री उशिरा शेतामधल्या विहिरीमध्ये पडल्याची घटना घडली आहे। वन विभागानं तातडीची कारवाई करत पिंजऱ्याच्या सहाय्यानं बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढले। संगमनेर मधल्या शेतकरी वाळू चिंतामण घडवजे यांच्या शेतजमिनीमध्ये असलेल्या विहिरीमध्ये हा प्रकार घडलाय। सोमवारी सकाळी मोटर सुरू करण्यासाठी विहिरीकडे गेलेल्या घडवजे यांना विहिरीच्या तळालगत कपारीवरती बिबट्या दिसून आला आणि त्यांनी तात्काळ वन विभागाला याबद्दल माहिती सुद्धा दिली आहे। याबद्दल माहिती मिळताच वनरक्षक ज्योती जिरवाळ, योगिता गवडी, परशुराम भोये आणि बापू शिरसाठ यांचं पथक पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झालं। ग्रामस्थांच्या मदतीनं दोराच्या सहाय्यानं विहिरीमध्ये पिंजरा सोडला आणि सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर हा बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकला आणि त्याला सुरक्षितपणे बाहेरही काढण्यात आले। बाहेर काढल्यानंतर हा बिबट्या मादी असल्याचं निष्पन्न झालं आणि तिचं वय अंदाजे 4 वर्ष असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे। या मादी बिबट्याला वणीमधल्या वनविभागाच्या गेस्ट हाऊस परिसरामध्ये हलवण्यात आले आणि पुढील वैद्यकीय तपासणीसाठी सुद्धा तिला म्हसरूळ ह्या ठिकाणी दाखल करण्यात येणार आहे। वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही सुद्धा केली जाईल अशी माहिती वनरक्षक ज्योती जिरवाळ यांनी दिली आहे। तर दरम्यान रात्री अपरात्री घराबाहेर पडताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा वनविभागाकडून आता करण्यात आलंय। पण रेस्क्यू दरम्यान अनेक नागरिकांनी सेल्फी, फोटोज आणि व्हिडिओज काढण्यासाठी गर्दी केल्याचं सुद्धा त्यावेळी पाहायला मिळालं। मॅडम, बिबट आणलेला आहे, काय सांगाल? सविस्तर सांगा। आपल्या वनी शिवारात अनेक शेजारी पाजारी खेडोपाडी गावे आहेत। त्या गावांमध्ये अनेक दिवसांपासून म्हणजे काही वर्षांपासून खूप बिबटचा वावर असल्यामुळे तिथं वारंवार आम्ही प्रत्येक गावाला जाऊन भेट देऊन जनजागृती करत असतो। रात्रीच्या वेळी पण गस्त घालत असतो। त्यानंतर आज असं 10 वाजेच्या सुमारास शेतकऱ्याचा आम्हाला फोन आला, बाळू चिंतामण घडवजे यांचा, का विहिरीमध्ये बिबट पडलेला आहे। आम्ही तात्काळ आमच्या वन विभागाची टीम घेऊन घटनास्थळी पोहोचलो आणि अथांग प्रयत्न केल्यानंतर आपल्याला तो बिबट रेस्क्यू 1 तासानंतर झाला। तर त्याला आपण सुरक्षितपणे आपल्या ताब्यात घेऊन त्याला आमच्या निगराणीखाली ठेवलेला आहे। उद्या आपण त्याला नाशिक येथे मेडिकल टेस्टसाठी पाठवणार आहोत आणि वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे पुढची कारवाई करण्यात येईल। आमचे वन परिक्षेत्र अधिकारी दिंडोरी प्रादेशिक सुशांत पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व बिबट हे रेस्क्यू करण्यात आलेला आहे। जेरबंद केला, काय सांगाल? काय नाही, आम्ही शाळेचे मुलं सोडायला चाललो होतो। आम्हाला माहिती मिळाली की एक बिबट्या विहिरीत पडलेला आहे। मग सहज आम्ही बघायला गेलो तर तिथं सगळे फॉरेस्टच्या महिला अधिकारी होत्या। मग त्यांनी खूप धाडस दाखवून त्या बिबट्याला जेरबंद केलं। खूप कौतुकास्पद कामगिरी आहे। अशीच कामगिरी त्यांच्या हातून घडो आणि असेच बिबट्या जेरबंद होऊन खूप एखाद्या जंगलामध्ये सोडून देऊ, कारण की आपल्या परिसरामध्ये खूप बिबट्यांचा वावर झालेला आहे। तर लवकर बिबटे पिंजऱ्यामध्ये बंद होत नाही, पण महिलांनी धाडस दाखवून तो विहिरीत पडलेला बिबट्या त्यांनी सुखरूपपणे बाहेर काढून त्याला सुखरूप आपल्या ऑफिसमध्ये आणून ठेवलेला आहे। आता ते त्याची देखभाल करणारे किंवा मग कुठं सोडतील तो त्यांचा प्रश्न आहे।